बंधूंनो नमस्कार. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यामध्ये जो गड समजला जातो नक्षलवाद्यांचा, तिथे 26 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आणि त्या 26 पैकी 13 असे होते की ज्यांच्यावर 65 लाखाचं इनाम होतं. इतक्या मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण केलं ही फार आनंदाची गोष्ट आहे. पण तपास यंत्रणा आणि सरकारला माझी विनंती आहे की यासाठी सावध राहावं की शरण आल्यानंतरच्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्याचा लाभ घेत मूळ विचारसरणीलाच निष्ठा वाहिलेले त्यातले काही नसतील ना. आणि दुसरा मुद्दा, हे शरण आले ते प्रवाहात येतील, पण नवीन भरती करणारे जे अर्बन नक्षल आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि यांना फंडिंग कुठून होतं त्याची रसद आधी कापली पाहिजे. नाहीतर हा सिलसिला थांबणारा नाही. नवीन भरती होत राहणार, हिंसा होत राहणार, हिंसेला कंटाळल्यासारखं दाखवून आत्मसमर्पणही होत राहणार, पण नक्षलवाद संपणार नाही.